हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे मॅथमॅटिक्स. इन दॅट 3rd चॅप्टर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. तर स्टुडंट्स, या आधीचे जे प्रॉब्लेम सेट होते याच्यामध्ये आपण ॲडिशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, सबट्रॅक्शनचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. नाऊ आज आपण प्रॉब्लेम सेट 12 सॉल्व्ह करणार आहोत. सो आहे आपला प्रॉब्लेम सेट 12. सो हा प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे जेव्हा इथं पुढचे प्रॉब्लेम सेटचे व्हिडिओज अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील, तेही माझ्याबरोबर तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. राईट. सो आपण सॉल्व्ह करणार आहोत आज प्रॉब्लेम सेट 12. सो हा जो प्रॉब्लेम सेट आहे याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन दिलेले आहेत. सो स्टेप बाय स्टेप आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला मोस्टली हा जो प्रॉब्लेम सेट आहे हा सबट्रॅक्शनशी रिलेटेड दिलेला आहे. सो या प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला फक्त जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत अकॉर्डिंग टू दॅट सबट्रॅक्शन करायची आहे. लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. प्रथमेश वॉन्ट्स टू बाय a laptop worth 27,450 rupees. He has a 22,975 rupees. What is the amount he still needs to be able to buy the laptop? Right? So क्वेश्चन काय दिलेला आहे तर प्रथमेशला एक लॅपटॉप खरेदी करायचा आहे आणि त्याची किंमत आहे 27,450, बट त्याच्याजवळ आहेत ओनली 22,975. जर त्याला तेवढे अजून पैसे, तो जर लॅपटॉप घ्यायचा असेल तर त्याला अजून किती पैसे जमवावे लागतील किंवा किती पैशाची अजून गरज आहे. लेट्स सी. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, इथे आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागते. सो सबट्रॅक्शनसाठी इथे छान असा मी टेबल बनवलेला आहे. हा टेबल तुम्ही नेहमी सबट्रॅक्शन करत असताना बनवायचा, बिकॉज जे आपल्याला त्यांनी जो नंबर दिलेला आहे 5 डिजिट असू दे, 6 डिजिट असू दे, 7 डिजिट असू दे, हे नंबर ज्या त्या प्लेसला जर आपण व्यवस्थित पुटअप केले तर त्या दोन नंबर्सची जी सबट्रॅक्शन आहे ही सबट्रॅक्शन करायला सोपं पडतं आणि कुठलीही मिस्टेक होत नाही. त्यामुळे टेबल हा कंपल्सरी तुम्ही काढून घ्यायचा आणि त्या प्लेसला ते नंबर्स पुटअप करायचे. ओके. सो इथे बघा आपण नंबर्स राईट केलेले आहे. 27,450 मायनस 22,975. लेट्स सी द सबट्रॅक्शन. सो युनिट प्लेसकडे बघा. आता युनिट प्लेसला आहे 0 - 5. सो 0 - 5 ही सबट्रॅक्शन होते का? नाही होत. सो त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, 1 बॉरो घ्यायला लागतो. सो वी हॅव टू टेक 1 बॉरो फ्रॉम 10 प्लेस टू युनिट प्लेस. सो जर इकडून बॉरो आपण घेतला तर इथे झाले 4. नाऊ ॲट युनिट प्लेस इट बिकम 10. राईट. सो 10 - 5, इज इट possible? So the subtraction is 5. Now 4 - 7. So 4 is less than 7, so it can't be subtract. So we have to take another one borrow from 100 place. So here become 3 and here now 14. 14 - 7 is possible and the subtraction is 7, right? Then 3 - 9. So subtraction can't be possible. So again here is a 6 and here is a 13. Now 13 minus 9 is 4, right? Then 6 minus 2. Is it possible? So here is a subtraction is 4 and this 2 becomes 0. Now here is our final answer. Prathamesh needs 4,475 rupees to buy laptop. Right? So first question is come. Now second question. A company produced 44,730 scooters in a certain year. Okay. And 43,150 in the next. Right. How many more scooters did they produce in a previous year? Okay, the certain year तर कोणत्या एखाद्या वर्षी त्यांच्याकडून 44,730 स्कूटरचं प्रोडक्शन झालेलं आहे आणि त्याच्या नेक्स्ट इयरमध्ये त्यांच्याकडून 43,000
150 स्कूटरचं प्रोडक्शन झालेलं आहे. तर या दोघांच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन विचारलेली आहे, किती जास्त स्कूटर्स ह्या मागच्या वर्षी त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत. सो त्यासाठी आपण इथे सबट्रॅक्शन करत आहोत. सी 44,730 मायनस 43,150, राईट. So unit place 0 minus 0 is 0. Now at 10 place 3 minus 5, it cannot be possible. So we have to take one borrow. So here becomes 6 and here is a 13. 13 minus 5 is 8. Now 6 minus 1 is 5. 4 minus 3 is 1 and 4 minus 4 is 0. So last year ला किती जास्त स्कूटरचं प्रोडक्शन झालं होतं? 1580 स्कूटर्सचं प्रोडक्शन प्रिव्हियस इयरला जास्त झालं होतं. ओके, सो हे आपलं आहे फायनल आन्सर. नाव नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ मेन इज 16,37,865 and the number of women is 16,52,978, right. By how many does the number of women exceeds the number of men? तर वुमेन्सची जी संख्या आहे ही मेन्सपेक्षा कितीने जास्त आहे? सो त्यासाठी आपल्याला असं छान आपण टेबल क्रिएट केलेलं आहे. लेट्स डू सबट्रॅक्शन. युनिट प्लेसला 8 minus 6 is 2. 7 minus 5 is 2. 9 minus 8 is 1. Now 1000 place. 2 minus 7, it cannot be possible because 2 is less than 7. So we have to take one borrow from 10,000. So here become 4 and it becomes 12. Now 12 minus 7 is 5. 4 minus 3 is 1 and 6 minus 6 is 0. 1 minus 1 is 0. Now our final answer is 15,122 women exceeds than men, right. Next question is our fourth question. An organization decided to collect 25 lakh rupees for a certain project. They collected 26,57,340 through donation and other kinds of aids. By how much did they exceed their target? Right. So यासाठी सुद्धा आपण इथे सबट्रॅक्शन करत आहोत. सी 26,57,340 minus 25 lakh. Now unit place 0 minus 0 is 0. At 10 place 0 minus 4 is a 4. 100 place 3 minus 0 is a 3. 7 minus 0 is 7. 5 minus 0 is 5. Now 6 minus 5 is 1 and 2 minus 2 is 0. So our final answer is 1 lakh. Here is okay. 1,57,340 rupees exceed their target. Chalo, next. Fifth question. Use the numbers 23,849 and 27,056 to make a subtraction problem. Solve the problem. राईट. तर इथे त्यांनी 2 नंबर्स दिलेले आहेत. ते नंबर्स यूज करून तुम्हाला एक सबट्रॅक्शनशी रिलेटेड प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि देन तो सॉल्व करायचा आहे. सो ते मी प्रॉब्लेम काय केलेला आहे बघा. राजू हॅज अ 27,056 रुपीज. ही बाय 1 TV set at 23,849 रुपीज. हाऊ मेनी रुपीज रिमेन ॲट हिम. म्हणजे राजूकडे हे 27,056 रुपीज आहे. त्याने एक TV सेट खरेदी केला ज्याची किंमत आहे 23,849. नाऊ त्याच्याजवळ किती रुपीज राहिले. हा आपला अगदी आपण सोपा प्रॉब्लेम तयार केलेला आहे. सो चला आता तो आपण सॉल्व करूया. राईट. सो इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. 6 minus 9. सो इट कॅन नॉट बी पॉसिबल. सो वी हॅव टू टेक वन बॉरो फ्रॉम 10 place. सो इट बिकम 16. राईट.
So 16 minus 9 is 7. 4 minus 4 is 0. So here is 0 minus 8. So it cannot be possible. So we have to take one borrow from 1000 place. So 7 it becomes 6 and it becomes 10. Right? So 10 minus 8 is 2 and 6 minus 3 is again 3. So 2 minus 2 is 0. Now आपण आन्सर कसं लिहिणार? Raju has a 3207 rupees remain at him. Right? So स्टुडंट याच बरोबर हा जो प्रॉब्लेम सेट 12 होता हा इथे आपण कंप्लीट केलेला आहे. टोटल 5 क्वेश्चन होते. 5 क्वेश्चन आपण अगदी व्यवस्थित सॉल्व केलेले आहेत. इथे हा आपला प्रॉब्लेम सेट कंप्लीट झालेला आहे. तर स्टुडंट्स तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढचा सुद्धा प्रॉब्लेम सेट जेव्हा अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील. थँक्यू, बाय आणि भेटूयात आपण आता पुढच्या प्रॉब्लेम सेटमध्ये.